या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी, जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे सूत्र हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख सावरत पक्षाच्या कामाला लागले आहेत। नुकतीच राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक पार पडली। आता राष्ट्रवादीच्या गोटात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे। पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहे, तर पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर आता जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे। पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील, तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील। जय पवार यांच्यासोबत सना मलिक, सरोज अहिरे, शेखर निकम आणि चेतन तुपे यांचीही पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे। आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ नेत्यांना स्थान दिलं जात होतं, पण पहिल्यांदाच इतकी तरुण कार्यकारिणी सदस्यांना संधी देण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांनी आता पूर्ण यंग ब्रिगेडला संधी दिली आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे। या पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख करण्यात आला आहे। सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गर्जे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे। 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याचवेळी हे ठराव पारित करण्यात आले होते। विशेष म्हणजे 10 मार्च रोजी हे ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला कळवले आणि त्याचवेळी हे देखील नमूद केले की 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत म्हणून गृहीत धरला जाऊ नये। 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी आम्ही आता निवडणूक आयोगाला सादर करत आहोत। सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे। विशेष म्हणजे सुनील तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा उल्लेख आहे आणि खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे यांचा उल्लेख आहे। तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे।